नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण महाराष्ट्राचा इतिहास ही जी सिरीज सुरू केली आहे त्या सिरीजमधील आपला पुढचा टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे काय पहा, ब्रिटिश सत्तेची रचना. आता ज्यावेळेस सत्तेची रचना या घटकावर प्रश्न विचारला जातो त्यावेळेस प्रश्नाचा रोख हा ब्रिटिश सत्तेदरम्यान जे विविध गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल कार्यरत होते किंवा व्हाईसरॉय यांचे जे वेगवेगळे नावामध्ये बदल होत गेला त्या दृष्टिकोनातून आणि त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये काय बदल केले किंवा काय सुधारणा केल्या होत्या त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो. आपण सुरुवात करूया. बघा, पहिल्या व्यक्तीचं नाव काय आहे? पहिले व्यक्ती आहेत तुमचे रॉबर्ट क्लाइव्ह. ह्यांना बघा एकूण 2 कार्यकाळ भेटले तर 1757 ते 1760 आणि 1765 ते 1767 असे हे एकूण काय होईल 2 वेळा काय होते गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. हे वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण या वर्षी काय झाली होती तुमची प्लासीची लढाई झाली होती. प्लासीची लढाई झाली होती. ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमध्ये ज्या 2 महत्त्वाच्या लढाया समजल्या जातात त्यातली पहिली लढाई होती तुमची प्लासीची लढाई आणि दुसरी होती तुमची बक्सारची लढाई. आता ह्या दोन ज्या लढाया होत्या त्या लढायांनी काय केलं, ब्रिटिशांची जी सत्ता आहे त्याची पाळंमुळ मजबूत करण्याचं काम केलं. पण ह्या 2 लढायांमध्ये खूप मूलभूत फरक आहे. ही जी पहिली प्लासीची लढाई ही इंग्रजांनी शस्त्राच्या नव्हे तर बुद्धीच्या जोरावर जिंकलेली आहे. म्हणजे जो बंगालचा नवाब होता त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करून त्याला काय केले, सत्तेवरून बाजूला करून ती लढाई जिंकलेली आहे. आणि दुसरी जी लढाई आहे ती बक्सरची लढाई ही इथं शक्तीच्या ह्याच्यावर जिंकलेली आहे. इथं शक्तीचा वापर केलेला आहे. म्हणजे इंग्रज फक्त कूटनीती वापरूनच राज्य करू शकतात किंवा राज्य जिंकू शकतात ही जी एक भ्रम तयार झाला होता प्लासीच्या लढाईनंतर तो त्यांनी काय केला बक्सरच्या लढाईमध्ये मोडून काढलाय आणि आपण बुद्धीच्या समकक्ष शक्तीने सुद्धा कसे वर चढावत हे दाखवून दिले तुम्हाला त्यांनी बक्सरच्या लढाईमध्ये. आता दुसरा जो कालखंड आहे बघा हा 1760 आणि 1765. त्यामुळे आपल्याला प्रश्न येतो काय की रॉबर्ट क्लाइव्ह यांचा कालखंड आणि प्लासीच्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका या अँगलने प्रश्न येते. ओळख काय आहे बघा, त्यांची ओळख काय म्हटलं जातं, ब्रिटिश भारतीय साम्राज्याचे संस्थापक. संस्थापक कशामुळे म्हणायचे बघा, कारण ही जी संस्थापक म्हणायचे का तर प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, संस्थापक म्हटलं जातं. आणि दुसरं महत्त्वाची ओळख आहे ईस्ट इंडिया कंपनीसाठी बंगालचा पहिला गव्हर्नर. कुठला? हा बंगालचा पहिला गव्हर्नर आहे. म्हणून प्रश्न असा येतो की बंगालचा पहिला गव्हर्नर कोणता, गव्हर्नर किंवा राज्यपाल कोणता, तर त्याचं उत्तर आहे तुमचं रॉबर्ट क्लाइव्ह. प्लासीची लढाई हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा काय बघा, रॉबर्ट क्लाइव्हच्या कारकिर्दीत प्लासीच्या लढाईद्वारे भारतात ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली. सुरुवात झाली म्हणून काय म्हटलं आपण त्याला संस्थापक का. तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचे 1757 हे वर्ष आहे तुमच्या कोणत्या प्लासीच्या लढाईचं. आता त्यानंतर आपल्याला डायरेक्ट पुढे जायचे लॉर्ड हेस्टिंग्ज, वॉरेन हेस्टिंग्ज यांच्याकडे जायचंय. त्यांचा कार्यकाल लक्षात घ्या 1772 ते 1700 काय केले त्यांचं कार्यकाल बघा 1785 म्हणजे हा जवळपास 13 वर्ष. आणि वैशिष्ट्य काय, हे सर्वाधिक कालखंड असणारा सर्वाधिक कालखंड गव्हर्नर असणारा किंवा सर्वोच्च पदी कार्यरत असणारा व्यक्ती कोण आहे तुमचा लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज आहे 1772 ते 1785. ह्यांची ओळख काय आहे बघा, बंगालचा शेवटचा गव्हर्नर. बंगालचा पहिला गव्हर्नर आपण पाहिला रॉबर्ट क्लाइव्ह आणि शेवटचा गव्हर्नर काय होता 1772 ते 1774. आणि पुढे काय झाले बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. म्हणजे इथं फक्त गव्हर्नर होता आणि आता नाव काय झालं त्याचं बदलून गव्हर्नर जनरल. आता बघा हा बदल म्हणजे 72 ला नियुक्ती झाल्यानंतर 74 पर्यंत होते. 74 नंतर पुढे त्यांचं नाव ते काय झालं, त्यांचं पदाचं नाव बदलले गव्हर्नर जनरल. आता हे कशामुळे झाले बघा, कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणणारा काय करण्यात आला नियामक कायदा. काय होता तो कायदा 1773 चा होता. तो संमत केलाय तुमच्या लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज यांनी. आणि ह्या कायद्या अंतर्गत काय करण्यात आलं, जो बंगालचा गव्हर्नर आहे त्याला काय म्हणण्यात आलं गव्हर्नर जनरल. बरोबर आहे. म्हणून 73 चा कायदा हा लागू झाला 74 ला. म्हणून 2 वर्षासाठी बंगालचा गव्हर्नर आणि राहिलेल्या कालावधीसाठी म्हणजे 74 ते तुमच्या 85 ह्या जवळपास 11 वर्षाच्या कालावधीत ते काय होते गव्हर्नर जनरल होते. आणि हा जो कायदा आहे नियामक कायदा
हा नियामक कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे तर ते कशासाठी कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी. म्हणजे काय झालं होतं, हा कायदा आणण्यामागचं कारणच असं होतं की त्या काळामध्ये जे कंपनीचे जे कर्मचारी होते त्यांचं भ्रष्टाचाराचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलं होतं की एकूण कंपनी तुम्हाला तोट्यामध्ये दिसत होती, मात्र त्या कंपनीसाठी काम करणारे जे नोकर वर्ग होता किंवा अधिकारी वर्ग होता त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा गोळा झाला होता. मग असं असताना म्हणजे एखाद्या कंपनीचे कर्मचारी श्रीमंत होत आहेत आणि कंपनी जर तोट्यात जात असेल तर ह्याचा अर्थ खूपच मोठा भ्रष्टाचार चालू आहे. आणि तो भ्रष्टाचार नियंत्रणात आणण्यासाठी हा जो कायदा करण्यात आला होता तो होता नियामक कायदा 1773. त्या अंतर्गत काय करण्यात आलं, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं नाव देण्यात आलेलं आहे. बरोबर. काय झालं ह्या कायद्याचं वैशिष्ट्य बघा, रॉबर्ट क्लाइव्हनं सुरू केलेली द्विशासन पद्धती बंद करून बंगालच्या प्रशासन आणि महसुलाची जबाबदारी कंपनीकडे घेण्यात आलेली आहे. बरोबर. आता बघा काय म्हटलं यांनी, द्विशासन पद्धती. आता रॉबर्ट क्लाइव्हनं जी द्विशासन पद्धती लागू केली होती, द्विशासन पद्धती म्हणजे काय होतं बघा. आता द्विशासनाचे आता शासनामधील दोन महत्वाचे घटक असतात, एक तुमचा असतो प्रशासन आणि दुसरा असतो महसूल. आता रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं होतं, रॉबर्ट क्लाइव्हनं दोन जे जबाबदारी आहेत त्यातली प्रशासन जबाबदारी बंगालच्या नवाबाकडेच ठेवली आहे, तर महसूल जबाबदारी कंपनीकडे आली होती. म्हणजे हा जो कामामधला डिफरन्स केला होता दोघांचा, की प्रशासन पाहायचं नवाबाने तर महसूल गोळा करायचा कंपनीनं, हिला म्हटलं जातं द्विशासन पद्धती. आणि काय केले तुमच्या वॉरन हेस्टिंगने ही पद्धत बंद करून काय केली आहे, सर्व जबाबदारी म्हणजे प्रशासन आणि महसूल ह्या दोन्ही ज्या कामगिरी आहेत त्या कामगिरी कोण बजावणार आहेत ह्या पुढे, तर ती सर्व जबाबदारी कंपनीकडे आलेली आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कार्य आहे कोलकाता येथे मुख्य न्यायालयाची स्थापना. म्हणजे काय होतं बघा, कोलकाता येथे मुख्य न्यायालयाची स्थापना म्हणजे काय झालं होतं, ही वर्ष आहे तुमचं 1774चं. आपण पाहिलं की 1823 मध्ये काय केलं होतं, वॉरन तुमच्या एल्फिन्स्टन यांना मुंबई येथे काय केलं होतं, सर्वोच्च न्यायालय. तसंच त्या धर्तीवर जो प्रांत होता तुमचा कोणता, कोलकात्याचा, तर त्या कोलकात्यामध्ये एक काय केलं होतं, एक मुख्यालय स्थापन केलं, त्याला मुख्य न्यायालयाचं नाव दिलं. आणि त्याच्यामध्ये बघा काय होते 1+3 म्हणजे एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश, असे 4 न्यायाधीश असणारे जे न्यायालय स्थापन केलं होतं आणि त्याला मुख्य न्यायालय असं नाव देण्यात आलेलं होतं. बरोबर. हा वॉरन हेस्टिंगच्या आणखी एक महत्वाची भूमिका, हे आणखी एक काम 1772 मध्ये ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. यांचं कार्य आहे जिल्हाधिकारी पदाची निर्मिती. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती. मग प्रश्न असा येऊ शकतो की जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कधी झाली, तर वर्ष लक्षात ठेवायची 1762, किंवा जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली, वॉरन हेस्टिंग्ज यांनी केलेली आहे 1772 मध्ये. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता पुढचा जो महत्वाचा आपल्याला हे आहे गव्हर्नर आहे तो कोणता आहे बघा, त्याचं नाव आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. आता ह्यांचा कार्यकाल बघा काय आहे, 1786 ते 1793 म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्षाचा कालावधी त्यांना भेटलेला आहे. आणि बघा भारतातील नागरी सेवांचे जनक असे म्हटलं जातं. नागरी सेवा म्हणजे तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेस, त्यांचं जनक म्हटलं जातं. आता आपण ऑलरेडी काय पाहिलंय बघा, इथे पाहिलं होतं की लॉर्ड हेस्टिंग्ज यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली होती. बरोबर. मात्र जनक यांना का म्हटलं जातं, भारतीय नागरी सेवांचे जनक, तर त्यांनी काय केलंय याच्यामध्ये जी नागरी सेवा स्थापन करण्यात आली त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण करण्याचं काम केलेलं आहे. सुसूत्रीकरण करण्याचं काम केलंय म्हणजे त्याला एक विशिष्ट आकार दिलाय, तो आकार देण्यामध्ये काम केलं तुमच्या काय यांनी, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केलं होतं. याशिवाय त्यांनी काय केलं, पोलीस चौक्यांची नियुक्ती केली होती. पोलीस चौकी म्हणजे तत्पूर्वी काय होतं, म्हणजे त्यांच्या कालखंडाच्या पूर्वी असे एखाद्या पोलीस चौकीचं काय होतं, असं ज्युरिस्डिक्शन फिक्स नव्हतं. तर यांनी काय केलंय 400 चौरस मैल हे क्षेत्रफळ निश्चित केलं आणि दर 400 चौरस मैल क्षेत्रफळासाठी काय केलं, एक पोलीस चौकीची स्थापना केली. म्हणजे बघा नागरी सेवांमधील महत्त्वाचे 2 घटक असतात. एक तुमचं असतं प्रशासन, म्हणजे ज्यामध्ये आपण कलेक्टर, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी हे एक पद येतं, आणि दुसरं तुमचं पोलीस प्रशासन. ह्या दोन्ही प्रशासनाच्या बाबतीमध्ये एक आमूलाग्र बदल केला. इथं सुसूत्रीकरण केलंय आणि इथं पोलीस चौक्यांची स्थापना केली. पोलीस चौकीवर जो प्रमुख होता त्याला काय म्हटलं जायचं त्या काळात, दरोगा.
हा दरोगा हा हिंदी शब्द आहे, त्यामुळे सध्या आपल्याकडे हा दरोगा शब्द जरी कोणी वापरत नसेल तरी तुम्ही उत्तर भारताचा रेफरन्स ज्यावेळेस विचारात घेतला तर तुम्हाला तिथं हा दरोगा शब्द हा नेहमी वापरात भेटतो. म्हणजे ह्याचा अर्थ लक्षात येते का, काय झालं, पोलीस आणि तुमचं महसूल तुमचं पोलीस संरक्षण आणि प्रशासन या दोघांमध्ये जो आमूलाग्र बदल केलाय तो केला तुमच्या लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, नागरी सेवांचे जनक असं म्हटलं जातं. आता पुढे जाऊन काय झालंय, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये ऑल इंडिया सर्व्हिस कायम ठेवायची का नाही ठेवायची यामध्ये एक वाद निर्माण झाला होता. त्या वादामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं म्हणणं होतं की आपल्याला काय करायचं, ही नागरी सेवा कायम ठेवायची. तर जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता, त्यांचं म्हणणं होतं की ही इंग्रजांची लेगसी आहे, त्यामुळे ते आपण रद्द करूया. पण शेवटी काय झालंय, सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे मत आहे त्याच्यावर तो निर्णय कायम करण्यात आला. म्हणून जर सरदार पटेल यांचं नाव घेतलं तर त्यांना काय म्हटलं जातं, अखिल भारतीय सेवांचे जनक, अखिल भारतीय सेवा म्हणजे त्याला ऑल इंडिया सर्व्हिसेसचे जनक असं म्हटलं जातं. बघा, कन्फ्युजिंग प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला भारतातील नागरी सेवांचे जनक विचारलं जातं. ऑप्शन मध्ये कॉर्नवॉलिस आणि सरदार पटेल असेल तर त्याचं उत्तर लॉर्ड कॉर्नवॉलिस असेल. पण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हटलं, अखिल भारतीय शब्द आला तर अखिल भारतीय काय, सरदार पटेल. अखिल भारतीय लक्षात कसं ठेवणार, कारण भारताला एकत्र करण्याचं, अखिल भारताचे जे संस्थानिक आहेत त्यांना सर्वांना एकत्र करण्यात कोणाची महत्वाची भूमिका होती, सरदार पटेल यांची. त्यामुळे अखिल भारतीय, संपूर्ण भारत असं ज्यावेळेस शब्द विचारला जातो त्यावेळेस लक्षात ठेवायचं दोन उत्तर त्याचं काय असणार आहे, सरदार पटेल असे असणार आहे. ओके, बघा, त्याशिवाय काय केलंय यांनी, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जिल्हा न्यायाधीश पदाची निर्मिती केली आहे. ओके, 1793 मध्ये 1793 मध्ये काय केले, जिल्हा न्यायाधीश हे नावाचं पद तयार केले. ओके, हा एक मुद्दा मिस झाला. 1793 मध्ये जमीन महसूल वसूल करण्यासाठी काय पद्धत लागू करण्यात आली, कायमधारा पद्धती लागू करण्यात आली. कायमधारा म्हणजे काय होतं, यामध्ये जमिनीपासून मिळणारा महसूल निश्चित केला जायचा आणि त्या निश्चित महसुलापैकी एक ठराविक वाटा सरकारला भेटेल असं निश्चित करण्यात आलं होतं. म्हणजे कायमधारा, धारा म्हणजे एक प्रवाह, म्हणजे आपण उदाहरणार्थ धरूया, एका जमिनीपासून दरवर्षी मला वर्षाला 1000 रुपयाचं महसूल भेटला पाहिजे. मग हा जो महसूल आहे हा दरवर्षी भेटणार आहे, म्हणजे याचा एक कायम प्रवाह तयार होणार आहे हा प्रतिवर्ष, म्हणून याला काय म्हटलं गेलंय, कायमधारा पद्धती. ही जी पद्धती आहे जमीन महसुलाची ती आपण पुढे जाऊन जो वेगळा टॉपिक आहे त्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण सध्या लक्षात ठेवायचंय की ती सुरुवात झाली तुमची 1793 मध्ये, आणि याला कायमधारा का म्हणायचं, कारण यापासून मिळणारं उत्पन्न एक निश्चित करण्यात आलं होतं आणि त्या अंतर्गत काय केलं होतं, एक जमिनीचा महसूल निश्चित करण्यात आला होता, म्हणून त्याला कायमधारा असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा काय बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी देशात नागरी सेवा सुरू केल्याशिवाय कनिष्ठ न्यायालय आणि अपील न्यायालय सुद्धा स्थापन केलेली आहेत. म्हणजे एकूण आपल्याला लक्षात येते, जमीन महसूल, जिल्हा न्यायाधीश, तुमच्या नागरी सेवा आणि ज्या पोलीस प्रशासन, ह्या सर्व दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं काम केले तुमचं कोणी, लॉर्ड कॉर्नवॉलिस, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, भारतातील नागरी सेवांचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. लॉर्ड कॉर्नवॉलिस नंतर आपले पुढचे महत्वाचे गव्हर्नर कोण आहेत बघा, त्यांचं नाव आहे लॉर्ड वेल्सली. आपण आधीचा जो पहिला टॉपिक पाहिला होता सत्तेची स्थापनामध्ये, त्यामध्ये सुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचा संदर्भ आला होता. आपण ते आता पुन्हा जाऊन पाहणारच आहोत. बघा, ह्यांचा कार्यकाल काय आहे तुमचा, 1798 ते 1805, म्हणजे जवळपास 7 वर्षाचा कालावधी पुन्हा ह्यांना भेटलेला आहे लॉर्ड वेल्सली यांना. काय बघा, ह्यांची ओळख काय आहे, भारतीय राज्यकर्त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी आणि ब्रिटिश सत्तेचे साम्राज्य आणखी मजबूत करण्यासाठी तैनाती फौज धोरण स्वीकारले. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, तैनाती फौज धोरण, आपण ज्या पहिला टॉपिक पाहिला त्यामध्ये ह्यांना काय म्हटलं होतं, तैनाती फौज धोरणाचे जनक असं म्हटलं जातं. बरोबर, बघा, तैनाती फौज पद्धती काय होती, ह्याची सुरुवात केली होती बघा, तुम्हाला मी नाव तिथे सांगितलं होतं बघा. फ्रेंच जे गव्हर्नर होते जोसेफ फ्रँकोइस डुप्लेक्स असं होतं स्पेलिंग, पण त्याला डुप्ले असं म्हटलं जातं. डुप्ले यांनी सुरुवात केली होती. प्रभावी वापर केल्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिस यास तैनाती फौजेचा जनक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा पहिल्या टॉपिक मध्ये, की जे युद्ध झालं होतं इंग्रज विरुद्ध फ्रेंच, हे 3 युद्ध झाले, त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. त्या कर्नाटक युद्धाच्या दरम्यान तुमच्या
लॉर्ड वेलस्लीच्या नजरेस आली ही तुमची काय तैनाती फौज धोरण. हे सुरू केलं होतं तुमच्या डुप्लेनं, पण डुप्लेनं सुरुवात केलं पण ह्याची प्रभावी अंमलबजावणी केली तुमच्या लॉर्ड वेलस्लीने, म्हणून काय म्हटलं जातं ह्यांना तैनाती फौजेचा जनक. म्हणजे आपण जे पाहिलं वॉरन हेस्टिंग्स यांनी जरी कलेक्टर पदाची निर्मिती केली असली तरी जनक कोणाला म्हटलं जातं, कॉर्नवॉलिस यांना म्हटलं जातं. सेम इथं लॉजिक लागू होतं. सुरुवात जरी डुप्लेने केली असली तरी त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे केला तुमच्या वेलस्लीने, आणि मग त्यांना काय म्हटलं जातं, तैनाती फौजेचा जनक म्हणून ओळखलं जातं. आता लॉर्ड वेलस्ली यांच्या कार्यकालामधून महत्त्वाचा प्रश्न ह्यावरच असतो, तुमच्या तैनाती फौज धोरणेचा स्वीकार कुणी केलाय, तर लॉर्ड वेलस्ली यांनी केलाय. आणि जर वर्षाच्या दृष्टिकोनातून विचारलं तर कोणते दोन महत्त्वाचे आहेत. आता बघा, ऑल इंडिया लेवलचा जर विचार केला तर सर्वात आधी तैनाती फौजेचा स्वीकार जो कोणी केला होता, तर त्याचं उत्तर आहे तुमचं निजाम, आणि वर्ष आहे त्यांचं 1798. 1798. यावर प्रश्न असा विचारून आलेला आहे की निजामाने तैनाती फौज धोरणाचा स्वीकार कोणत्या वर्षी केला, तर उत्तर त्याचं लक्षात आहे, ह्या 1798. आणखी एक प्रश्न असा येऊन गेलेला आहे की सर्वात आधी तैनाती फौजेचा स्वीकार खालीलपैकी कोणत्या राजाने किंवा संस्थानिकाने केला होता, तर त्याचं उत्तर असणार आहे तुमचं निजाम, हैदराबादचे निजाम यांच्याविषयी आपण बोलतोय. आता हा झाला ऑल इंडिया लेवलचा. पण ज्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तैनाती फौजेचा स्वीकार सर्वात आधी कोणी केला होता असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे तुमचा दुसरा बाजीराव. आणि जर वर्ष विचारलं तर वर्ष आहे त्याचं 1802. म्हणजे दोन्ही अँगलने प्रश्न विचारला शकतो, महाराष्ट्रामध्ये तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला, दुसरा बाजीराव, तर दुसरा बाजीरावने तैनाती फौजेचा स्वीकार कोणत्या वर्षी केला, तर उत्तर असणार आहे तुमचं 1802. आता बघा, ह्यानंतरचा आपला पुढचा जो गव्हर्नर जनरल आहे त्याचं नाव आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. यांचा कालावधी काय बघा, 1828 ते 1835. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांची ओळख काय आहे, भारतामधील उदारमतवादी लिबरल गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं तुमच्या लॉर्ड विल्यम बेंटिंग यांना. त्यांचे जे एकूण कार्यकाल होता त्या कार्यकालामध्ये त्यांनी जे कार्य केले होतं ते प्रो इंडिया होतं, म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून चांगल्या विचार करून केलं होतं, म्हणून त्यांना उदारमतवादी असं म्हटलं जातं. ह्यांचा सर्वात महत्त्वाचा जो कायदा आहे तो आहे तुमचा सतीबंदी कायदा. ह्याचं वर्ष कधी आहे, 1829. म्हणजे आता हा सतीबंदी कायद्यासाठी जी चळवळ उभा राहिली होती ती तुमची उभा राहिली होती कुठं, बंगालमध्ये. ही चळवळीला उभा करण्यामध्ये महत्वाची भूमिका कोणती होती तुमचे, त्याचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय. काय झालं होतं, राजा राममोहन रॉय यांच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वहिनीनं, भावाच्या बायकोनं सती गेल्यानंतर त्यांनी, म्हणजे तोपर्यंत ही प्रथा चालूच होती, पण ज्यावेळेस त्यांच्या स्वतःवर हा प्रसंग त्यांना स्वतःच्या डोळ्याने पाहायला लागला सतीचा, त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला ही जी प्रथा आहे ती समूळ नष्ट करायची, आणि मग त्यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश कधी आले तुमचं, 1829 मध्ये आले. आणि त्या काळामध्ये तुमचा कोण होता, गव्हर्नर विल्यम बेंटिंग होता. त्यामुळे भारतामध्ये सतीबंदीचा कायदा संमत करण्यामध्ये कोणाची महत्वाची भूमिका आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार तुमचं लॉर्ड विल्यम बेंटिंग, गव्हर्नर जनरल, आणि राजा राममोहन रॉय हे दोन व्यक्तींचं नाव आहे. आता आणखी एक ह्यांचा राममोहन रॉय यांच्याविषयी बोलतोय, तर ह्यांना ही राजाची पदवी भेटली ती त्यांना पदवी कुणी दिली होती असा सुद्धा प्रश्न येतो. तर त्यांना ही पदवी अकबर दुसरा यानं काय केलं होतं, अकबर दुसऱ्याची जी पेन्शनची केस आहे ती केस इंग्लंडमध्ये मांडण्यासाठी काय केलं होतं, अकबराने काय केलं होतं, राजा राममोहन यांना नियुक्त केलं होतं. आणि ते नियुक्त करताना त्यांना काय केली होती, राजा नावाची राजा पदवी दिली होती. त्यामुळे राममोहन रॉय यांना कोण आपण काय म्हटलं जातं, राजा राममोहन रॉय असं म्हणून ओळखतो. आता बघा, हा सतीबंदीचा कायदा हा 1829 ला जरी संमत झाला असला तरी तो लागू झालाय 1829 मध्ये फक्त तुमच्या बंगाल प्रांतामध्ये. आणि जे दोन प्रांत होते इतर, तुमचं आहे तुमचं मुंबई, मद्रास, हे दोन प्रांत होते. ह्या प्रांतामध्ये तो लागू झाला 1830 मध्ये. त्यामुळे जर प्रश्न आला तर संपूर्ण भारतामध्ये लागू झाला होता का नाही, तर तो दोन टप्प्यामध्ये लागू झाला, 29 मध्ये तुमच्या बंगालमध्ये आणि 30 मध्ये मुंबई आणि मद्रासमध्ये. त्यामुळे दोन वाक्य तयार होतात. सतीबंदी कायदा बंगालमध्ये 1829 मध्ये लागू झाला, बरोबर. सतीबंदी कायदा मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये 1830 मध्ये लागू झाला, बरोबर. हे दोन्ही वाक्य तुमचे बरोबर आहेत. आणखी बघा, दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे विल्यम बेंटिंग यांचं, इंग्रजी शिक्षण कायदा
35 संमत करून त्याने काय केले, भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया घातलेला आहे. बरोबर. आता आपण आधीचा जो प्रारंभीचा कालखंड आहे त्या धड्यामध्ये, त्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं की 1833 ला जो ऍक्ट आला होता, चार्टर ऍक्ट, हा जो चार्टर ऍक्ट आहे, ह्या चार्टर ऍक्टनं काय केलं होतं, 10 लाख रुपये शिक्षणासाठी राखीव ठेवण्याची काय दिली होती, परवानगी दिली होती. कोणाला, गव्हर्नर जनरलला, की ते काय करू शकतात, 10 लाख रुपये खर्च करू शकतात शिक्षणावर. आणि मग त्या शिक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी काय केलं होतं, 1835 मध्ये काय केले, कोलकाता मेडिकल कॉलेजची स्थापना केलेली आहे. याशिवाय ज्या ठिकाणी कुठं इंग्रजी शिक्षणाला पाठिंबा किंवा प्रोत्साहन देण्याची गरज असेल, अशा सर्व ठिकाणी काय केले, विल्यम बेंटिक यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया घालण्याचं श्रेय दिलं जातं तुमच्या विल्यम बेंटिक यांना. बरोबर. त्यानंतर पुढचा व्यक्ती आहे बघा, सर चार्ल्स मेटकॉफ. हे आहेत तुमचे 1835 ते 1836. आता एकच वर्ष काय भेटलं बघा कालखंड, आपल्याला असा प्रश्न पडू शकतो. तर हे एकच वर्ष काय होते, तर हे कार्यकारी होते. कार्यकारी गव्हर्नर जनरल होते. कार्यकारी होते, त्यांना कंटिन्यू का केलं नाही बघा. त्याच्या मागचं कारण असं आहे की सर चार्ल्स मेटकॉफ यांनी देशी वृत्तपत्रांवरील निर्बंध हटवले आणि 1823 चा तुमचा परवाना नियम रद्द केला होता. बघा, ज्यावेळेस आपण वृत्तपत्रांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की जे आजपर्यंत नियम लागू करण्यात आले होते त्या नियमांमध्ये हा जो 1823 चा जो कायदा आहे ना, हा सर्वात कडक निर्बंध असणारा कायदा म्हणून ओळखला जातो. आणि तो कायदा रद्द करण्याचं काम केले तुमच्या चार्ल्स मेटकॉफ यांना. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, भारतातील देशी वृत्तपत्रांचा मुक्तीदाता. काय म्हटलं जातं, मुक्तीदाता. प्रश्न येऊन गेलेला आहे चार्ल्स मेटकॉफ, किंवा प्रश्न असा आलेला आहे की देशी वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर कोण आहे तुमचं उत्तर, चार्ल्स मेटकॉफ आहे. चार्ल्स मेटकॉफ यांच्या अँगलनं जर आणखी एक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लक्षात घ्या की 1809 मध्ये काय झालं होतं, एक लाहोरचा करार झाला होता. लाहोरचा करार झाला होता. तो करार झाला होता इंग्रज आणि तुमचा राजा रणजित सिंह ह्या दोघांमध्ये जो करार झाला होता, त्यावेळेस इंग्रजांचे प्रतिनिधी इंग्रजांचे कोण होते, तुमचे सर चार्ल्स मेटकॉफ होते. यांनी इंग्रजांचे प्रतिनिधी म्हणून काम केलं होतं आणि करार केला होता राजा रणजित सिंहासोबत. आणि त्याचं वर्ष आहे 1809, ठिकाण आहे तुमचं लाहोरचं. बरोबर. नेक्स्ट पुढचे आहेत बघा, लॉर्ड डलहौसी. ह्यांचा कालखंड बघा 1848 ते 1856, जवळपास 8 ते 9 वर्षाचा ह्यांना कालखंड भेटलेला आहे. लॉर्ड डलहौसी यांना काय म्हणून ओळखलं जातं असा प्रश्न येऊन गेलेला आहे, तर त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ओळखलं जातं. लॉर्ड डलहौसी यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ओळखलं जातं असा प्रश्न येऊन गेलेला आहे. किंवा एक प्रश्न असा आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या गोष्टी लॉर्ड डलहौसी यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ओळख निर्माण करून देतात, म्हणजे अशा त्यांनी कोणत्या गोष्टी केल्यात की ज्या गोष्टींमुळे त्यांना काय म्हटलं जाते, तुमच्या आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ओळखलं जातं. बघा आपण पाहूया. त्यातला पहिला मुद्दा आहे वुडचा खलिता. वुडचा खलिता हा आहे 1854 चा. ह्याला काय म्हटलं जातं, आपण वाचलेलं आहे मॅग्ना कार्टा. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कोणता आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे तुमचा चार्ल्स वुडचा खलिता. आणि तो लागू केलाय कोणी, तुमच्या डलहौसीने केलाय. वर्ष आहे 1854. त्यानंतर संपूर्ण भारताला जोडणाऱ्या रेल्वेची सुरुवात 1853 बघितली आपण. हे कुठं, मुंबईमध्ये ठाणे ते बोरीबंदर ही पहिली भारतातील रेल्वे आहे. ही रेल्वेची सुरुवात झाली होती तुमच्या कोणाच्या, डलहौसीच्या काळामध्ये. त्यामुळे रेल्वे सुद्धा महत्व झालं. भारतामध्ये तारायंत्र, टेलिग्राफ सुरुवात केली तुमचे डलहौसीच्या काळामध्ये. वर्ष आहे तुमचं 1853. कलकत्ता आणि आग्राच्या दरम्यान सुरुवात झाली होती. बघा सुरुवातीचा जो कालखंड आहे ना, म्हणजे कधीपर्यंतचा, 1911. त्या कालखंडामध्ये एखादी महत्वाची घटना घडत असेल भारतामध्ये तर त्यातलं एक ठिकाण जर तुम्हाला आठवत नसेल तर शक्यतो भरपूर वेळा ते पहिलं ठिकाण तुमचं कलकत्ता होतं. का,
तर 1911ला ब्रिटिशांनी जे राजधानी ठिकाण आहे ती काय केली, कलकत्त्यावरून दिल्लीला हलवलेली आहे. कधी, 1911 मध्ये. पण तोपर्यंत राजधानी कोणती होती, कलकत्ता होती. त्यामुळे ज्या महत्वाच्या गोष्टी घडत होत्या त्या सर्व कलकत्त्यामध्ये. उदाहरण तुम्हाला सांगितलं मी काय, हे तारा यंत्राची सुरुवात. याशिवाय आपण काय पाहिलं, तुमचं कलकत्त्याचं सतीबंदीचा कायदा. सतीबंदीच्या कायद्याची सुद्धा अंमलबजावणी कुठे झाली, तुमची बंगाल प्रांतामध्ये झाली होती, कारण तो महत्वाचा प्रांत होता इंग्रजांच्या दृष्टिकोनातून. बरोबर. हे आपण काय पाहत होतो, तारा यंत्र. टेलिग्राफ बंद कधी झाले भारतामध्ये, बंद झाले 2013 मध्ये. आणि 2013 मध्ये शेवटचा टेलिग्राफ कोणी पाठवलाय, तर ते पाठवला आहे राहुल गांधी यांनी. राहुल गांधी यांनी शेवटचा टेलिग्राफ पाठवल्यानंतर 2013 मध्ये ही टेलिग्राफ जी सेवा आहे ती भारतामधून बंद करण्यात येईल कायमची 2013 मध्ये. त्यानंतर नवीन पोस्ट ऑफिस कायदा, हा सुद्धा कायदा आहे तुमचा कधी, 1854चा. बघा, हा पोस्ट ऑफिस कायदा जरी 1854 लागू झाला असला तरी भारतामधील पहिलं तिकीट कधी प्रकाशित करण्यात आलं होतं, त्याचं उत्तर आहे 1852. 1852 मध्ये काय करण्यात आलं होतं, टपालला जे पोस्ट तिकीट आहे त्यांची निर्मिती करण्यात आली होती. पण ह्यांना सर्व जे नियम आहेत त्यांना एकत्र करणारा जो कायदा आहे त्याला म्हटलं जातं नवीन पोस्ट ऑफिस कायदा. तो लागू झालाय तुमचा 1854 मध्ये. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केलेली आहे तुमच्या कुणी, लॉर्ड डलहौसीनं. वर्ष आहे 1854. बघा, एकूण लक्षात येते का, तुमचं शिक्षण, वाहतूक म्हणजे दळणवळण, त्यानंतर हे तुमचं बांधकाम, म्हणजे ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत सर्व सुरू केल्यात तुमच्या लॉर्ड डलहौसीनं. आणि लॉर्ड डलहौसीनं सुरू केल्यात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणून ओळखलं जातं. बरं, हे सर्व पॉझिटिव्ह पॉईंट जरी झाले तरी डलहौसी यांची कारकीर्द कायमच चांगली होती का, नाही तर वादग्रस्त सुद्धा खूप ठरले. सर्वात महत्वाचे वादग्रस्त म्हणजे जे संस्थानिक आहेत त्यांना खालसा करण्याचं जे धोरण आहे त्या धोरणामुळे डलहौसी विशेष प्रसिद्ध आहे. त्यांचे जे एकूण 3 नियम होते खालसा करण्याचे, त्यातलं सर्वात वादग्रस्त ठरलेला जे नियम होता तो नियम होता दत्तक वारसा अमान्य. दत्तक वारसा अमान्य म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की डलहौसीचं, की जे संस्थानिक किंवा राजे आहेत त्यांना एखादा मुलगा दत्तक घ्यायचा असेल तर तो दत्तक घेण्याचा जो निर्णय आहे तो त्यावर फायनल निर्णय देण्याचा अधिकार फक्त इंग्रजांना असेल. आणि इंग्रजांनी जर ते दत्तक वारसा अमान्य केला तर जे सदर संस्थान आहे ते काय होणार आहे, तुमचं खालसा होणार आहे, असा हा नियम करण्यात आलेला होता. आता पुन्हा तोच प्रश्न येतो की आपल्याला काय पाहिजे, ऑल इंडिया लेवलवर कुठं सर्वात आधी वापरलं होतं. बघा, आपण तिथं पाहिलं होतं तुमच्या तैनाती फौजेमध्ये निजामावर वापर केला होता. वर्ष होतं त्याचं 1798चं. पण इथं काय झालंय, भारतामध्ये सातारा जे संस्थान आहे त्या संस्थानामध्येच सर्वात आधी काय करण्यात आलंय, तुमचा दत्तक वारसा अमान्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारत असं दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचे, सातारा ह्याचं वर्ष आहे 1848 मध्ये काय करण्यात आलं होतं, तुमचं महाराष्ट्रातील सातारा जे मुख्य संस्थान होतं ते काय करण्यात आलं होतं, खालसा. त्यानंतर तुमचं नागपूरचं खालसा, ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं मी नागपूर म्हणलं विचारात घेतलं, नागपूर म्हणजे हे तुमचे भोसले असतात, इथं नागपूरकर भोसले ह्यांचं जे आहे संस्थान आहे ते दत्तक वारसा अमान्य करून खालसा करण्यात आलं होतं. त्याचं वर्ष आहे 1854 आणि साताऱ्याचा आहे 1848चा. आता बघा, पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढचे व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे लॉर्ड चार्ल्स कॅनिंग. बघा, आपण काय पाहिलं होतं की डलहौसीच्या काळामध्ये त्यांनी खूप चांगले कामं केले असले तरी संस्थानिकांमध्ये जे असंतोष तयार झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका तुमच्या डलहौसीने हे केली होती, पार पाडली होती. मग त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम म्हणून काय झाला होता, 1857चा उठाव झाला होता. आता 1857चा उठाव जरी कारणीभूत म्हणजे कारण असलं तुमचं डलहौसी, तरी ऍक्च्युअली ते घडलं होतं तुमच्या लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडामध्ये. कारण त्यांचा कालखंड काय बघा, 1856 ते 1862 म्हणजे एकूण 6 वर्षे ते कारकीर्द होती त्यांची. आणि त्यांनी चार्ज घेतल्यानंतर दुसऱ्याच वर्षी काय झाले, 1857चा उठाव झालेला आहे. आता ह्यांची ओळख काय आहे बघा, ह्यांना गव्हर्नर जनरल हा शेवटचा म्हटलं जातं. तिथे एक शब्द लिहित राहिला, शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय. बरोबर, पहिला व्हाईसरॉय. बघा, ही जी पद्धत आहे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय. आता काय झालं होतं, ह्याच सिस्टीमला काय म्हटलं जातं, 1 man 2 post. वन मॅन टू पोस्ट सिस्टीम आहे. त्या अंतर्गत काय म्हणतात जातं, त्यांना शेवटचा गव्हर्नर जनरल किंवा पहिला व्हाईसरॉय. ह्याच्या पार्श्वभूमी काय बघा, 1857चा जो उठाव झाला त्या उठावामध्ये
बऱ्यापैकी संस्थानिकांनी काय केलं होतं, स्वतःला बाजूला ठेवलं होतं. आणि हा जो 1857चा उठाव आहे तो सर्वसामान्य लोकांचा उठाव म्हणून ओळखला जातो. कदाचित जर मोठाले जे संस्थानिक होते त्यांनी जर सहभाग घेतला असता तर कदाचित 1857 मध्येच इंग्रजांची सत्ता पलटली जाऊ शकत होते. ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर लॉर्ड चार्ल्स कॅनिंग यांनी स्वतःची जी डायरी लिहिली आहे त्या डायरीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, जर ग्वाल्हेरचे शिंदे जर उठावाच्या बाजूनं म्हणजे उठावकऱ्यांच्या बाजूने जर उभा राहिले असते तर आम्हाला भारताची सत्ता गमावू लागली असते. पण इंग्रजांनी कूटनीतीने काय केले, जे ग्वाल्हेरचे शिंदे आहेत त्यांना स्वतःच्या बाजूने घेतले आणि काय झाले, त्यांना उठावामध्ये सहभागी होऊ दिले नाही. त्यामुळे 1857चा उठाव आपला फसलेला आहे. ह्याचं कारण काय आहे, म्हणजे हे उल्लेख कुठे दिसतोय आपल्याला, तुम्हाला लॉर्ड कॅनिंगच्या डायरीमध्ये दिसत आहे. मग आता हा उठाव तर झाला. ह्या उठावानंतर जे तुमचे संस्थानिक होते यांनी ज्यावेळेस लॉर्ड कॅनिंग यांना भेटण्याचं ठरवलं तर त्यांची एक म्हणजे बाकीच्या अटींबरोबर एक महत्वाची अट अशी होती की आम्ही सर्वसामान्य जनतेपेक्षा वेगळे आहोत. त्यामुळं आम्हाला भेटण्यासाठी आम्हाला आमच्याशी संपर्क ठेवण्यासाठी एक वेगळा व्यक्ती असावा अशी आमची इच्छा आहे, अशी एक इच्छा व्यक्त केली होती. बघा आता गव्हर्नर जनरल म्हणजे प्रमुख जरी असला भारताचा तर तिथं दोन व्यक्तींना आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे ब्रिटिशांनी एक शक्कल लढवली आहे. त्यांनी काय केले, एकाच व्यक्तीला दुसरं नाव दिले. म्हणजे असा निर्णय घेण्यात आला की ज्यावेळेस गव्हर्नर जनरल सर्वसामान्य लोकांशी म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हाताळेल तेव्हा त्याला गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाईल. मात्र ज्यावेळेस तोच व्यक्ती जे संस्थानिक आहेत संस्थानिकांना भेटेल त्यावेळेस त्याला व्हॉइसरॉय म्हटलं जातं. व्हॉइसरॉय असं स्पेलिंग होतं. व्हॉइसरॉयचा अर्थ होतो रॉयल व्हॉइस. रॉयल व्हॉइस म्हणजे काय, गादीचा प्रतिनिधी. गादी कोणती, तुमची इंग्लंडची. म्हणून काय म्हटलं जातं याला, वन मॅन टू पोस्ट. म्हणजे यानंतरचे जे गव्हर्नर जनरल आहेत त्यांना व्हॉइसरॉय सुद्धा म्हटलं जातं किंवा गव्हर्नर जनरल सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला मी कारण सांगितलं की जी तुमच्या संस्थानिकांची मागणी होती म्हणून ही सिस्टीम तयार झाली, वन मॅन टू पोस्ट. त्यानंतर आपला पुढचा व्यक्ती आहे महत्वाचा, त्याचं नाव आहे लॉर्ड लिटन. याचं नाव आहे बघा रॉबर्ट बुल्वर लिटन. कार्यकाल काय त्यांचा बघा, 1876 ते 1880, 4 वर्षाचा कालखंड भेटलेला आहे त्यांना. बरोबर. ह्यांची ओळख काय आहे, लिटन द बॅड आणि ओवेन मेरेडिथ म्हणजे जे स्वतः कवी होता. हा लॉर्ड लिटन जो होता ना तो कवी होता, पण तो ज्या स्वतःच्या कविता आहेत ती लिहिताना नाव कोणतं वापरायचं बघा, ओवेन मेरेडिथ या नावाने तो कवी स्वतःच्या कविता प्रकाशित करीत असे. पण त्याला लिटन द बॅड असं नाव का म्हटलं जातं बघा. ही जी ओळख आहे ती कशामुळे निर्माण झाली, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे तुमचा हा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. वर्ष आहे तुमचं 1878. म्हणजे यांनी ह्या व्हर्नाक्युलर प्रेस अंतर्गत काय करण्यात आलं होतं, जे देशी वृत्तपत्र आहेत, देशी वृत्तपत्र म्हणजे देशी भाषेतले, इंग्रजी सोडून ज्या भाषा आहेत अशा ज्या प्रेस आहेत त्यांच्यावर बंधन आणली होती. म्हणजे बंद करण्यात आल्या होत्या सर्व प्रेस. आणि त्या प्रेस तो कायदा होता त्याला म्हटलं जातं व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. त्यामुळे काय झालं होतं, एका रात्रीमधून भारतातले जे सर्व देशी वृत्तपत्र होते ते बंद पडले होते. म्हणून त्याला जी ओळख निर्माण झाली होती लिटन द बॅड. ही एक महत्वाची घटना आहे. त्यानंतर आणखी एक घटना होतं 1878लाच त्याने काय केलं होतं, शस्त्र कायदा केला होता एक. ह्यामुळे सुद्धा काय झालं होतं, भारतीयांची मोठ्या प्रमाणात गळचेपी होत होती. त्यानंतर त्याने काय केलं होतं, राणीचा दरबार भरवला होता. आता काय राणीचा दरबार भरवला होता, ऍक्च्युअली काय झालं होतं तिथं राणी उपस्थित नव्हती ह्या कार्यक्रमाला. जरी त्यांनी दरबार भरवला असला तरी स्वतः जी इंग्लंडची राणी होती ती आली नव्हती. तरी सुद्धा फक्त जो कार्यक्रम आखण्यात आला होता त्या कार्यक्रमाला खूप प्रचंड प्रमाणामध्ये काय करण्यात आलं होता, खर्च करण्यात आला होता. तो खर्चावर टीका होत होती. कारण त्यामागचं आणखी एक कारण होतं, हा जो कालखंड आहे 1876-77 ह्या कालखंडामध्ये बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता आणि लाखो लोक मृत्यू पावले होते फक्त भुकेने. आणि अशा काळामध्ये काय केलं होतं, लॉर्ड लिटननं काय केलं होतं, राणीचं दरबार भरून त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी केली होती. त्यामुळे सुद्धा त्याची प्रतिमा लिटन द बॅड अशी झाली होती. हे सुद्धा त्याला एक कारण आहे. आणि दुसरं कारण तुमचं व्हर्नाक्युलर
व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट सुद्धा आहे. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टच्या संदर्भात आपल्याला पुढे एक मुद्दा येईल, तो आता सांगतो. आनंद बाजार पत्रिका नावाची जी पत्रिका होती ती बंगालमधली, ती पत्रिका हा ऍक्ट लागू होण्यापर्यंत 2 भाषेमध्ये येत होती, बंगाली आणि इंग्रजी. आता जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागू होणार होता तुमच्या कोणत्या भाषेला, देशी भाषेला, म्हणजे बंगाली भाषेतून तुम्हाला बंगाली भाषेतून पत्र काय करायचं होतं, बंद करायचं होतं. तर या जो आनंद बाजार पत्रिका आहे त्यांनी काय केलं, रातोरात स्वतःची भाषा बदलली होती. म्हणजे आज ते बंगालीमध्ये प्रकाशित होत होतं. म्हणजे त्या काळात अशी पद्धती होती की जे महत्त्वाचे वृत्तपत्र होते ते काय करायचे, अर्धा भाग मातृभाषेतून म्हणजे त्या भागातली त्या प्रदेशातील जी भाषा आहे आणि तोच मजकूर इंग्रजीमध्ये, अशा 2 भाषेमध्ये ते काय करायचे, स्वतःचं वृत्तपत्र छापत असत. आनंद बाजार पत्रिकेनं रात्रीतून काय केले, तो निर्णय त्या निर्णयापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी जे बंगाली वर्जन होतं ते बंद केले आणि दुसऱ्या दिवशी फक्त इंग्रजीमधून काय झाले, त्यांचं वृत्तपत्र सुरू झाले. ते वृत्तपत्र इंग्रजीमध्ये आहे आणि इंग्रजी तुमची व्हर्नॅक्युलर म्हणजे देशी भाषा नसल्यामुळे काय झाले, त्यांना त्या कारवाईपासून सुटका झालेली आहे. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं नाव आहे तुमचं आनंद बाजार पत्रिका. आता पुढचं आहे लॉर्ड रिपन. यांचं नाव काय बघा, जॉर्ज रॉबिन्सन. हे नावावर कधी प्रश्न आला नाही, पण ते लॉर्ड रिपन म्हणूनच ओळखले जातात. कार्यकाल आहे त्यांचा बघा 1880 आणि ते 1884. आता आधी आपण पाहिलं लिटन द बॅड म्हटलं जातं, पण त्यानंतर जो गव्हर्नर आला त्याचं नाव होतं लॉर्ड रिपन. त्यांनी खूप चांगलं काम केले म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, रिपन द गुड, म्हणजे चांगला व्यक्ती, सदव्यक्ती असं आपण त्याला म्हणू शकतो. अशी व्यक्ती म्हणून ओळखली जाते तुमच्या लॉर्ड रिपन. ह्यांचं भारतातील सर्वात महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते काय होतं, भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं त्यांना. यांनी हे जे तुमचं जो ठराव आहे तो ठराव मांडला होता 1882. हा जो ठराव होता त्या ठरावाअंतर्गत काय होतं, त्यातली महत्त्वाची तरतूद होती, ज्या भारताचा जो राजकारण आहे, जी प्रशासन व्यवस्था आहे ती जी खूप सेंट्रलाइज होती, तर ती सेंट्रलाइजच्या ऐवजी डिसेंट्रलाइज करायची आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना अधिक कायचे अधिकार द्यायचे, तुमचे आर्थिक आणि प्रशासकीय असे दोन्ही अधिकार द्यायचे. तर म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करायचे असा हा निर्णय होता. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक आहे. बघा, हा ह्यांना जनक म्हटलं जातं. ह्यांनी ठराव मांडला होता. पण काय होईल, हा जर ठराव आला तर भारतामधील जे आपलं वर्चस्व आहे ते कमी होईल अशी एक भीती इंग्रजांना वाटत होती. त्यामुळे हा ठराव खरं तर लागू झाला नव्हता. मांडला होता लॉर्ड रिपन यांनी, पण तो लागू झाला नव्हता. पण तरी सुद्धा काय म्हणतात, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे जर प्रश्न आला की लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं, वाक्य बरोबर आहे. पुढचं वाक्य असं असेल, लॉर्ड रिपन यांनी मांडलेला स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव लागू झाला नाही, तो लागू झाला नव्हता. इंग्रजांना भीती वाटत होती की कदाचित आपलं वर्चस्व कमी होऊ शकतं, त्यामुळे इंग्रजांनी तो ठराव लागू करून दिलेला नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची घटना आहे बघा, पहिला कारखाना कायदा. कारखाना कायदा आहे तुमचा 1881चा. ओके, आणि दुसरा कारखाना कायदा आहे महत्त्वाचा. हे दोनच महत्त्वाचे आहेत 1891चा. हे दोन महत्त्वाचे आपले कारखाने कायदे आहेत. त्यात पहिला कारखाना कायदा झाला होता तुमच्या लॉर्ड रिपन यांच्या कालखंडामध्ये. आणि आपला हा जो दुसरा कायदा आहे, ह्या कायद्याचं महत्त्व आहे, ह्या कायद्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका तुमचे नारायण मेघाजी लोखंडे यांनी भूमिका बजावली होती. सेकंड ह्याच्यामध्ये, फर्स्ट मध्ये त्यांचा कार म्हणजे जो सहभाग होता एवढा जास्त नव्हता, पण सेकंड मध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि हे जे नारायण मेघाजी लोखंडे आहेत ह्यांचं एक सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे, आपल्याकडे सध्या जी आठवड्याची सुट्टी म्हटली जाते ना, रविवारची, रविवार, ही रविवारची सुट्टी संमत करून घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणी बजावली, तुमच्या नारायण मेघाजी लोखंडे. यांनाच काय म्हटलं जातं, भारतातील कामगार चळवळीचा जनक. भारतातील कामगार चळवळीचा जनक म्हणून ओळखलं जातं नारायण मेघाजी लोखंडे यांना. त्यांनी काय केले, रविवारची सुट्टी संमत करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाची गोष्ट आहे, हंटर आयोगाची स्थापना यांच्या काळात झाली होती. हंटर आयोगाची स्थापना आहे 1882 ची. त्यांचा हवाला आला होता 1883 मध्ये. त्यामुळे वर्षामध्ये असं बदल झाला, 1882 आणि 83 तरी त्यात काय बदल होत नाही. ती स्थापना आहे आणि त्यांनी एका वर्षामध्ये अहवाल दिला होता 1883 मध्ये. हंटर आयोगाला काय म्हटलं जातं, भारतातील पहिला शिक्षण आयोग. पहिला शिक्षण आयोग. आता हा काय पहिला आयोग नव्हता ना, ह्याच्या आधी आपल्याला आपण ज्याला मॅग्ना कार्टा म्हटलं तो तुमचा वुड्स खिल्का ऑलरेडी आलाच होता ना.
तो आला होता तुमचा 1854 मध्ये, बरोबर. आणि हा जो आयोग स्थापन करण्यात आला होता त्याचे एक महत्वाचं कार्य होतं की जो वुडचा खलिता होता त्याची समीक्षा करायची आहे, बरोबर. आणि ही समीक्षा करत असताना हंटर आयोगाचा, आता याला पहिला शिक्षण आयोग का म्हटलं जातं बघा, तर जर तुम्ही वुडचा खलिता आणि हंटर आयोगाची जे कार्यक्षेत्र पाहिलं तर कार्यक्षेत्र हंटर आयोगाचं खूप विस्तीर्ण होतं, म्हणून त्याला पहिला शिक्षण आयोग म्हटलं जातं. आणि त्याचं वर्ष काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, 1883 आहे. पुढचा व्यक्ती आहे बघा लॉर्ड डफरिन. लॉर्ड डफरिन यांचा कालखंड काय बघा, 1884 ते 1888. लॉर्ड डफरिन यांच्या कार्यकालामधील सर्वात महत्वाची घटना कोणती आहे तर काय झालं होतं त्यांच्या कालखंडामध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे सध्याचा आपण जो काँग्रेस पक्ष म्हणतो त्या पक्षाची स्थापना झालेली आहे. त्याला काय म्हटलं जातं, इंडियन नॅशनल काँग्रेस. वर्ष आहे त्याचं 1885. ही सर्वात महत्वाची घटना आहे तुमच्या लॉर्ड डफरिन यांच्या कालखंडामध्ये. ओके. त्यानंतर पुढचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे लॉर्ड कर्झन. ह्यांचा कालखंड काय आहे, 1899 ते 1905, बरोबर. लॉर्ड कर्झन यांच्या संदर्भात सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या कालखंडामध्ये झालेलं बंगालचं विभाजन. बंगालचं विभाजन झालं होतं तुमच्या लॉर्ड कर्झन यांच्या कालखंडामध्ये. वर्ष आहे 1905. याशिवाय त्यांनी अत्यंत एक महत्वाची भूमिका केली होती, भारतामध्ये विद्यापीठ आयोगाची स्थापना केली होती त्यांनी काय 1902 मध्ये, आणि त्याचे अध्यक्ष होते थॉमस रॅले. थॉमस रॅले यांचं अध्यक्ष होते विद्यापीठ आयोगाचे. आणि ह्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1904 मध्ये एक कायदा तयार करण्यात आला, त्याला म्हटलं जातं तुमचा विद्यापीठ कायदा. हा कायदा कशावर अवलंबून आधारित होता, तुमच्या 1902च्या आयोगावर आधारित होता. याशिवाय बंगालची फाळणी सांगितली तुम्हाला, ही महत्वाची गोष्ट आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट लॉर्ड कर्झन यांच्या कालखंडामध्ये झालेली आहे. 1904 मध्ये पहिला सहकार कायदा. भारतामध्ये एकूण 2 महत्वाचे स्वातंत्र्यपूर्व काळामधील 2 महत्वाचे कायदे आहेत. पहिला एक कायदा आहे तुमचा 1904 चा आणि 1912 चा. 1904 चा जो पहिला तुमचा जो कायदा आहे तो कायदा कोणाच्या काळामध्ये झाला, तुमच्या लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये झालेला आहे. त्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत बघा लॉर्ड मिंटो. बघा लॉर्ड मिंटो यांचा कालावधी लक्षात घ्या आहे 1905 ते तुमचं 1900. आता आपण पाहिलं की तुमच्या कर्झनच्या काळामध्ये काय झालं होतं, कर्झनच्या कालखंडामध्ये त्यांनी काय केले, बंगालची विभागणी केली होती. मग त्याला विरोध करण्यासाठी एक चळवळ उभा राहिली होती. त्या चळवळीचं नाव आहे स्वदेशी चळवळ. ही चळवळ आहे तुमची काय कालखंड आहे तिचा 1905 ते 1911. 1911ला बंद का झाली तर 1911ला सांगितलं मी तुम्हाला, ज्यावेळेस इंग्रजांनी 1911ला स्वतःची राजधानी कुठे हलवली आहे, दिल्ली येथे हलवली आहे. त्या ठिकाणी दिल्ली येथे घोषणा करून काय करण्यात आली, बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. बंगाल फाळणी रद्द करण्यात आली 11 मध्ये. मग फाळणी रद्द झाली म्हणून चळवळ स्थगित करण्यात आली, म्हणून ह्याचा कालखंड आहे तुमचा 1905 ते 1911. लॉर्ड मिंटो यांच्या कालखंडातील अत्यंत महत्वाची घटना ज्याने पुढे जाऊन भारताच्या राजकारणावर खूप महत्वाची भूमिका बजावली आहे तो आहे तुमचा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. त्याचं वर्ष आहे 1909. आता बाकीच्या कायद्यांप्रमाणेच ह्यामध्ये खूप साऱ्या तरतुदी होत्या, पण सर्वात महत्वाची तरतूद होती ज्याने भारताचा राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला, ती होती मुस्लिम मतदारसंघ. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं काम आहे, जी तरतूद आहे ती करण्यात आली होती तुमच्या लॉर्ड मोर्ले मिंटो सुधारणा कायदा त्या अंतर्गत. म्हणून लॉर्ड मिंटो यांना काय म्हटलं जातं, भारतातील बघा लॉर्ड मिंटो यांनी काय केले, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ केलाय. त्यामुळं भारतामध्ये जातीवादाचं जे राजकारण आहे ते बी पेरण्याचं काम केले तुमच्या मिंटो यांना. म्हणजे त्यामुळे त्यांना भारताच्या फाळणीचे जनक आपल्याला माहिती आहे की पुढे भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला, यामध्ये तुमच्या बॅरिस्टर मोहम्मद जिन्ना यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. मात्र ही जी वेगळेपणाची भूमिका आहे ती भूमिका निर्माण करण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका तुमच्या लॉर्ड मिंटो यांनी
निभावली होती ती कोणत्या तुमच्या 1909च्या कायद्यामध्ये मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ दिले, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, भारताच्या फाळणीचे जनक असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर पुढचा व्यक्ती आहेत बघा, लॉर्ड हार्डिंज दुसरा. यांचा कालखंड काय आहे, 1910 ते 1916, एकूण 6 वर्षासाठी हे होते. ह्यांच्या कालखंडातील महत्वाची घटना तुम्हाला मी सांगितलं, बंगालची फाळणी रद्द झाली. 11 मध्ये काय झालं होतं, दिल्लीला राजधानी शिफ्ट करण्यात आली आणि त्या कार्यक्रमामध्येच काय करण्यात आलं, तुमचं बंगालची फाळणी रद्द करण्यात आलेली. पुढचा मुद्दा तेच आहे बघा, राजधानीचे कलकत्त्याहून दिल्लीला स्थलांतरण करण्यात आले 1911 मध्ये. आपल्याला आता पुढचा व्यक्ती पाहिजे, त्याचं नाव काय बघा, लॉर्ड चेम्सफोर्ड. यांचा कार्यकाल आहे 1916 ते 1921. यांच्या कालखंडातील महत्वाच्या घटना कोणत्या बघा, जालियनवाला बाग हत्याकांड आहे, बरोबर. हे काय दिनांक आहे 14 एप्रिल 1919. हा जो जालियनवाला बाग हत्याकांड आहे तो झाला तुमच्या लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या कालखंडामध्ये. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, याला मॉन्टफोर्ड असं सुद्धा म्हटलं जातं. मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा, मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा हा 1919 चा आहे. आणि त्यानंतरच तुमची असहकार चळवळ होती, असहकार चळवळ सुरू झाली होती 1919 मध्ये. असहकार चळवळ जी आहे ती गांधीजींची ऑल इंडिया लेवलची पहिली चळवळ म्हटली जाते. अखिल भारतीय चळवळ ही पहिली म्हटली जाते. ह्यांना पहिली का म्हणायचं, कारण या आधीचे जे कार्यक्रम होते गांधीजींचे बघा, ते तुमचं चंपारण सत्याग्रह, ओके. त्यानंतर अहमदाबादचा प्रश्न, अहमदाबाद गिरणी कामगार प्रश्न होता, गिरणी कामगार, आणि खेडा सत्याग्रह. हे तिन्ही जे होते ना ते लोकल स्थानिक मुद्दे होते, पण असहकार चळवळ ही तुमची ऑल इंडिया लेवलवर सुरू झालेली चळवळ होती, म्हणून तिला काय म्हटलं जातं, पहिली अखिल भारतीय घटना आहे गांधीजींच्या आयुष्यकाळामध्ये. ओके. त्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत तुमचे लॉर्ड आयर्विन. यांचा कालखंड काय आहे 1926 ते 1931. आणि यांच्या कालखंडातील सर्वात महत्वाची घटना आहे तुमच्या सविनय कायदेभंग आंदोलन. वर्ष आहे 1930. आणि सविनय कायदेभंगाबरोबरच पहिली गोष्ट, आणखी एक महत्वाची गोष्ट, जी पहिली गोलमेज परिषद झाली होती ती सुद्धा तुमच्या लॉर्ड आयर्विन यांच्या कालखंडामध्ये झाली होती 1930. बघा, आता इथं गोलमेज परिषदेचा संदर्भ आला म्हणून सांगतो, एकूण किती 3 परिषदा झाल्या होत्या. ओके. या तिन्ही परिषदांमध्ये काय झालं होतं, तिन्ही परिषदांमध्ये तिन्हीमध्ये तुमचे आंबेडकर उपस्थित होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. जर प्रश्न त्यांच्या संदर्भात आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदांना उपस्थित होते, तर त्याचं उत्तर आहे तुमचं एकूण तिन्ही. पण जर विचारलं गांधीजी, इथं गांधीजींचा अर्थ व्यक्ती म्हणून नाही घ्यायचा, तर काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून. तर गांधीजी फक्त पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये उपस्थित नव्हते, फक्त तिसऱ्यामध्ये उपस्थित होते. आणि तिसऱ्यामध्ये गांधीजींना सोबत केली होती सरोजिनी नायडू. आता बघा, प्रश्न असा पडू शकतो की गांधीजी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, मग सरोजिनी नायडू यांना बरोबर येण्याची काय गरज होती. तर गांधीजी जसं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करत होते, तसे भारतातील सर्व महिलांचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करण्याचं काम होतं सरोजिनी नायडू. म्हणून गांधीजींबरोबर जी एक व्यक्ती गेली होती ती होती सरोजिनी नायडू, महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. म्हणजे तिसऱ्या गोलमेज परिषदेबरोबर मध्ये गांधीजी आणि सरोजिनी नायडू यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली होती. आता बघा, आता पुढचा व्यक्ती आहे तुमचा लॉर्ड माउंटबॅटन. यांचा कार्यकाल बघा काय आहे 1947 ते 1947, म्हणजे वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये त्यांना कालखंड भेटलाय. 21 फेब्रुवारी ते 15 ऑगस्ट, कारण 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, त्यामुळे त्यांचा कार्यकाल काय होणार होता, संपुष्टातच येणार होता. ह्यांच्या कालखंडामधील सर्वात महत्वाची भूमिका गोष्टी कोणते, जून योजना, बरोबर. ही तारीख आहे 3 जून 1947. यांनी काय केले, भारताच्या विभाजनाची जी संकल्पना किंवा जी कन्सेप्ट मांडली तिला जून योजना म्हटलं जातं. तिचं तारीख आहे 3 जून 1947. आणि ही जी आहे ती संमत कुणी केली, 9 जुलै आणि 16 जुलै असे 2 तारखा लक्षात ठेवायच्या. 9 जुलैला तुमच्या संमत केलेली आहे कुणी, पहिली केली आहे तुमच्या मुस्लिम लीगनं, आणि त्यानंतर 16 जुलैला केली आहे इंडियन नॅशनल काँग्रेस, म्हणजे काँग्रेसने केली आहे. प्रश्न आपल्याला काय येणार आहे,
लॉर्ड माउंटबॅटन यांच्या कालखंडातील जून योजना कधी मांडण्यात आली? 3 जून 1947. मुस्लिम लीगनं आधी मान्य केली 9 जुलैला आणि काँग्रेसनं मान्य केली 16 जुलैला. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटना आहे रेड क्लिफ आयोग. रेड क्लिफ आयोगाने काय केले? समजा हा जर भारत असेल तर इथे पाकिस्तान आणि इथे बांगलादेश. तर हा पाकिस्तान, आता बघा त्या काळामध्ये, आता हा बांगलादेश जर म्हणून ओळखला जात असेल तरी त्याला पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखलं जायचं. पूर्व पाकिस्तान आणि याला म्हटलं जायचं पश्चिम पाकिस्तान. मग पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांना भारतापासून वेगळं करण्यासाठी जी बॉर्डर तयार करण्यात आली होती, ती बॉर्डर तयार करण्याची जबाबदारी दिली होती तुमच्या रेड क्लिफ यांच्याकडे. म्हणून त्या रेड क्लिफ यांनी काय केले भारताची फाळणी करताना एक निकष वापरला होता. तो निकष कसा होता? समजा आपण असं गृहीत धरू, हा आपला जम्मू काश्मीरचा भाग आहे आणि इथं हा पाकिस्तान. आता ही जी रेष ठरवली कशी होती माहितीये का? ह्या ठिकाणी जिथं जिथं पोलीस चौक्या होत्या ना, त्यानं सरळ सरळ त्या रेषा जोडल्या. रेड क्लिफनं काय केले, ऍक्च्युअल जाऊन ऑन ग्राउंड काही काम केले नाही. त्यांनी कागदोपत्री काय केले की भारताचा नकाशा पाहिला आणि त्या नकाशावर जेथे कुठे तुम्हाला काय दिसते, जिथे तुम्हाला पोलीस चौक्या दिसत होत्या त्या सगळ्या रेषा जोडल्यात आणि त्याला काय म्हटले, भारताची सीमा रेषा म्हणून तयार केलेल्या आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस ही रेड क्लिफची योजना आली होती त्यावेळेस लाहोर हे जे शहर आहे ते रेड क्लिफ योजनेनुसार भारतामध्ये येत होतं, पण ते त्या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या खूप जास्त होती आणि भारताची काही हरकत नव्हती त्यांना पाकिस्तानला देण्यासाठी. म्हणून त्यामध्ये थोडा बदल करून काय करण्यात आलं, तुमचं लाहोर पाकिस्तानमध्ये आहे. जर त्या काळामध्ये जर फक्त रेड क्लिफचीच जर नियम वापरले असते तर सध्या तुमचा लाहोर जो आहे हे शहर काय असतं, भारताचा भाग झालं. ओके, बघा हा हे झाले दोन गोष्टी. तिसरी महत्वाची गोष्ट काय झाली, स्वातंत्र्य भेटले भारताला. कितवं, कधी? 15 ऑगस्ट 1947 ला. बघा मग लॉर्ड माउंटबॅटन यांच्या कालखंडातील गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची, जून योजना, रेड क्लिफ आयोग आणि भारताचं स्वातंत्र्य. मग प्रश्न असा येऊ शकतो की स्वातंत्र्यपूर्व भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर तो कोण असणार, तुमचे लॉर्ड माउंटबॅटन असणार. बरोबर. ओके, अशा तऱ्हेने आपला हा जो टॉपिक आहे ब्रिटिश सत्तेची रचना हा संपलेला आहे. ह्या टॉपिक मध्ये आपल्याला काय पाहायचं, मी तुम्हाला सांगितलं की जे महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आहेत त्या गव्हर्नर जनरल यांनी केलेले महत्त्वाचे कार्य आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. आपण थांबूया या ठिकाणी, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.